श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. मौन हा रागाला जिंकण्याचा एकमेव उपाय आहे. समर्थ म्हणाले, आपण जीवनात कधी मौन कधी पाळलेलं नाही, पण प्रत्यक्षात आपल्याला राग येत असतो, राग जात असतो. परंतु जेव्हा जेव्हा राग येतो ना, तेव्हा शांत राहणं म्हणजेच मौन पाळणं. आपण शाळेमध्ये असताना बघा, ज्यावेळी आपण पीटीचा तास असायचा, तेव्हा आपल्याला सर असायचे आणि आपल्याला मैदानावर न्यायचे. बघा, बसून आपण जो व्यायाम करायचो तेव्हा आपल्याला असं खाली वाकायला लागायचं आणि तेव्हा मुद्दाम आपण आवाज करायचो. तेव्हा शांततेने आपण व्यायाम करत होतो का? नाहीये. एखादं वाचनालय असेल, त्या वाचनालयामध्ये आपण तिथे गेल्यावर सर्वजण शांत बसलेले आहेत, पेपर वाचत आहेत, कोणी पुस्तकं वाचत आहेत, परंतु आपला तिथे देह गेल्यावर आवाज करत आहे. आता बोलणं आणि मौन पाळणं म्हणजे फरक काय आहे? मौन पाळणं म्हणजे आपला राग आपोआप शांत होणं. दिवसभर आपण मौन पाळायचं, कोणाशीही जर आपण बोललो नाही तर बघा प्रत्यक्षात घरामध्ये वाद होणार नाही, कारण तो आपला राग असतो ना, तो बघा आपला शांत होईल. बरोबर की नाही? जसं आपण फ्रीजमध्ये बर्फ करायला ठेवतो, बर्फ बाहेर काढला की तो आपोआप वितळतो, त्याला कोणी विचारलं नाही, तो बघा पूर्णपणे वितळून त्याचं पाणी होतं. मग तसंच आपल्या देहाला जर कोणी विचारलं नाही आणि आपण जर त्यांना उत्तरं दिली नाही, आपण त्यांच्याशी बोललो नाही, म्हणजे मौन पालन केलं, तर बघा घरामध्ये वादविवाद होणार नाही. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून दररोज काय भांडणं करायची आणि दुसऱ्या दिवशी मौन पालन करायचं असं नाही आहे. समर्थ म्हणाले, मौन पाळणं हाच राग घालवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रागात बोलत असताना बोलण्याऐवजी शांत राहिल्यास राग कमी होतो. आता विचार करा, आपण रेल्वेने प्रवास करत आहोत. रेल्वेमध्ये, ट्रेनमध्ये खूप गर्दी असते, एवढं तर माहिती आहे ना. बसमध्ये बघा खूप धक्काबुक्की होत असते. आता एकमेकांचा धक्का एकमेकांना लागलं की अरे तुरे, भांडण वाद होत असतात. आता तिथे जर त्यांनी बघा प्रत्यक्ष आपल्याला बोलायला सुरुवात केली किंवा आपण त्यांना बोलायला सुरुवात केली, बाकीचे लोक मजा पाहत असतात. आपल्याला वाटतं की आपण का ऐकून घ्यावं. समोरची व्यक्ती बोलते, आपल्याला सुद्धा बोलता यायला हवं. आपण बोलण्याचा प्रयत्न करतो, समोरची व्यक्ती बघा प्रत्यक्षात रागाने बोलत असते. शांत करणारं कोणीच नसतं. मग आपला देह शांत केव्हा होईल? कोणीतरी एकाने बघा प्रत्यक्षात कमीपणा घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळी समोरच्या व्यक्तीला जर उत्तरच दिली नाही, समोरची व्यक्ती बघा किती काही बोलत असली, त्याला त्याचं रिस्पॉन्स प्रतिसाद दिलाच नाही, तर बघा ही व्यक्ती थंड झालेली आहे आणि समोरची व्यक्ती सुद्धा थंड ही होणारच. परंतु वादाला वाद, बरोबर की नाही, असं होतं का? संवाद घडेल, नक्कीच शांत होईल. म्हणून शांतपणे परिस्थितीचा विचार करणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा राग येतो ना, तेव्हा पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शांत राहायचं. आपल्या घरामध्ये आपल्या मुलांवर, आपल्या मुलींवर, आपल्या पत्नीवर, आपल्या आईवर, आपल्या वडिलांवर आपण राग काढत असतो. क्षुल्लक कारण पण मोठं नसतं. इतकं आपण रागावतो, रागाच्या भरात कुठलेही शब्द बोलून जातो, परंतु त्या 2 मिनिटाच्या रागाने बघा प्रत्यक्षात आपण आलेले शब्द त्यांच्या मनाला दुखापत करत असतात. आणि बोलून झाल्यानंतर बघा तो 2 मिनिटानंतर आपला राग पूर्णपणे निवळतो, कमी होतो. आणि नंतर आपणच विचार करतो, अरे फुकटचं बोललो यार, फुकटचं राग प्रत्यक्ष त्यांच्यावर काढला. विचार करा, म्हणजे आपणच स्वतः चूक करतो आणि नंतर मग विचार करत असतो. म्हणून समर्थ म्हणाले, बोलताना नेहमी विचारपूर्वक बोललं पाहिजे. बोलल्यानंतर विचार करत बसू नका.
रागात असताना आपण अनेकदा चुकीच्या गोष्टी पण बोलून जातो, आपल्याला सुद्धा कळत नाही की काय बोलून गेलो, ज्यामुळे परिस्थिती आणखी बिघडेल. परंतु मौन पाळल्याने आपण स्वतःला आणि इतरांना अशा प्रकारच्या चुका करण्यापासून वाचवत असतो. राग जिंकणं म्हणजे काय? राग हा एक नकारात्मक भावना आहे. जेव्हा आपण रागात असतो ना, तेव्हा आपण त्या रागावर नियंत्रण ठेवूच शकत नाही. बघा, कोणी किती समजवायला येऊ दे, आपण त्याला सुद्धा सोडत नाही. तू साईडला हो, तू बाजूला हो, असं आपण त्याला सुद्धा बोलत असतो. परंतु तो आपल्याला समजावण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु आपलाच रागावर कंट्रोल नाही आहे, नियंत्रण नाही आहे. विषय वासनेमध्ये अडकला ना शेवटी देह. परंतु आपण जर शांत राहिलो तर आपण त्या रागावर नक्कीच विजय मिळवू शकतो. तर आपण त्या रागावर विजय मिळवला की बघा, राग जिंकणं म्हणजे रागामुळे होणारं वाईट परिणाम. आपल्या हातून बघा, टी व्ही पाहत असताना बघा राग कसा येतो. कुठली गोष्ट काही घडली, टी व्हीचा हातामध्ये रिमोट आहे, तो रिमोट घेणार आपण जमिनीवर फेकणार. चूक कशाची होती? रिमोटची होती का? नाही आहे, राग आला होता. मोबाईल हातामध्ये होता, काय राग आला? मोबाईल पाडला, डिस्प्ले गेला. अहो, राग ही अशी गोष्ट आहे की आपल्याला काही कळत नाही की नक्की आपलं काय चालू आहे. मग यावर एकमेव उपाय म्हणजे स्मरण, रागावर नियंत्रण. त्यासाठी देवाचं स्मरण असणं आवश्यक. का? कारण नामस्मरणातून इतकं भलं मोठं सामर्थ्य आहे ना. हो, ताकदही कोणाची नाही आहे या पृथ्वी तलावर, बरोबर की नाही? जर आपण परमेश्वराच्या स्मरणामध्ये असू ना, येऊ दे ना, किती संकट आले, किती राग आला, किती क्रोध आला, हो, स्मरणामधूनच, देवाच्या भक्तीतून, देवाच्या उपासनेतून आणि आपली श्रद्धा आणि विश्वासतेतून बघा सर्व काही बाजूला होईल. आपल्याला सुद्धा कळणार नाही, परंतु आपला विश्वासच नाही आहे. आपण फक्त रागावर काय करत असतो? फोकस. मला ही व्यक्ती बोलली, मी त्याच्यावर राग काढणार. मला ही अशी का बोलली, मी त्याला उत्तर देणं, धडा शिकवणं. म्हणजे आपण अजून धडे शिकवायला अजून आलेलो नाही आहेत ना. विचार करा. म्हणून राग शांत करण्यासाठी आपण अनेक उपाय करू शकतो, पण मनामध्ये आपण जर निश्चय केला, मौन पाळला, तर बघा सर्वात प्रभावी आणि एकमेव हाच उपाय आहे. रागाच्या क्षणी शांत राहून आपण ती परिस्थिती हाताळायला हवी. आपण बाहेर असो किंवा घरामध्ये असो, परिस्थिती कशीही असू दे, पण रागाच्या ठिकाणी शांत राहायचं. जसं ऊन असतं बघा, उन्हाच्या ठिकाणी बघा प्रत्यक्षात आपल्या पायाला चटके लागतात, डोकं गरम होतं. मग त्यावेळी आपण थंड होण्यासाठी बघा कुठेतरी झाड असेल, त्या झाडाच्या सावलीमध्ये उभं राहतो की नाही. पाऊस असेल, छत्री नाही नेली, बरोबर की नाही, एका आडोशाला आपण उभं राहतो ना. मग तसंच राग आला, शांत ठिकाणी राहायचं आणि परिस्थिती पूर्णपणे हाताळायला शिकला पाहिजे. जेव्हा तुम्हाला राग येईल ना, तेव्हा बोलण्याऐवजी ना पूर्णपणे शांत राहा. त्यामुळे तुमचा रागसुद्धा कमी होईल आणि शांतपणे विचार करण्याची संधीसुद्धा मिळेल. आपल्याला राग आला ना, एक काम करायचं बघा, उत्तम प्रकारे भाग दिलेला. कुठल्या क्षणी आपल्याला काही मिळालं नाही, कुठल्याही क्षणी कोणी व्यक्ती बोललं ना, उलट उत्तर द्यायचं नाही. समर्थ म्हणाले, उद्धटाशी आपण जर उद्धटपणे वागायला गेलो तर बघा संवाद होणार नाही, तर अजून काय होतील, वादच होणार आहेत. मग त्या ठिकाणी आपण शांत राहायचं, समजून घ्यायचं आपली चूक नाही आहे ना, समोरची व्यक्तीची चूक आहे ना, बोलून काय उपयोग होणार नाही आहे, आपल्याला सुद्धा कळतं, बरोबर की नाही. परंतु त्यावेळी आपण शांतपणे, शांत डोक्याने विचार करून ज्या प्रकारे जी परिस्थिती आहे ती परिस्थिती पूर्णपणे हाताळायची. आपल्याला जिथं मन रमतं ना, एखाद्या समुद्रकिनारी गेल्यावर बघा शांत वाटतं. एखाद्या निसर्गसृष्टीमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपलं मन शांत होतं. तसंच जिथं आपलं मन शांत होईल तिथं आपण त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. मनाला त्रास द्यायचा नाही आहे.
देहाला त्रास होता कामा नये. बुद्धी बघा प्रत्यक्षपणे या बुद्धीचा वापर चांगल्या गोष्टीसाठी केला पाहिजे. म्हणून आपल्यामध्ये राग येता कामा नये. त्यासाठी मौन हा रागाला जिंकण्याचा हा एकमेव उपाय. त्यासाठी देवाचं नामस्मरण, भक्ती, उपासना यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.